छान ऊन पडलंय पण चटके बसताय. भैया ना कोण आहे ते का आता. हे इकडे मी नवऱ्याला ओढून घेऊन जाणार आहे. आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. बाय द वे मी रेडी होऊन निघते आहे. सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे माझं खूप घाई होत असल्याने ते मला काही शूट करायला आणि दाखवायला वेळ नव्हता तुम्हाला. आणि लुक ॲट माय हेअर. माझे केस आज मी जरा वेगळ्या पद्धतीने बांधलेले आहेत. माझे केस कधीच मला कोऑपरेट करतात, तर कधीच ते चांगले दिसतात. आणि आज चांगलं दिसतंय असं मला वाटतंय. चांगलं दिसतंय का बाबे आज? ओके. आणि ऑल्सो वन मोर क्वेश्चन, मी माझे हे बँग्स परत आणू का? म्हणजे आता हे वाढले आहेत तर परत एवढे करू का? व्हॉट यू गाईज थिंक? लेट मी नो इन द कमेंट्स. काल पण माझी व्हिडिओ सुरू करण्याच्या नादात बस निघून गेली होती, जी माझी नेहमीची बस आहे ती. आणि आज पण ती बस गेलेली आहे आणि मला 10 मिनटं उशिराची बस पकडायची आहे. तर चला पटकन निघते मी. आणि पुढच्या गप्पा आपण आल्यावरती मारू. ओके, पटकन तुम्हाला दाखवते मी आज काय कपडे घातलेले आहेत. आज मी सगळं ब्लॅक वस्त्र परिधान केलेले आहेत. ये ओके, तर ओके निघते मी आणि आल्यावर बोलूया. ओके, आज दिवसभरात तापमान 35 ते 40 डिग्री राहणार आहे. आणि आत्ताच सकाळचे फक्त 8:30 वाजलेले आहेत तरी एवढं चटके बसत आहेत उन्हाचे. आणि माझ्या मागे असे काही स्किन्स किती सुंदर गार्डन आहे. आणि आज संध्याकाळी जाताना मला सोबत कोथिंबीर आणि 1-2 गोष्टी न्यायच्या आहे, पण मी किराण्याची पिशवी आणायला विसरलेली आहे. आता मला कदाचित नवीन किराणाची पिशवी विकत घ्यावी लागेल. लेट टू सी. आणि थोडं ऊन खायला म्हणून बसले. विटॅमिन डी इकडे मिळत नाही जास्त. अजून 10 मिनटं आहेत माझ्याकडे. छान ऊन पडलंय पण चटके बसताय. जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं, भयानक ऊन आहे, भयानक. ओके, आय एम बॅक होम. मी घरी परत आलेले आहे आणि चेहरा बघा माझा कसा झाला आहे. एवढा कडक ऊन आहे बाहेर. कडक नाही, याला भयानक ऊन म्हणता येईल. एवढं भयानक ऊन आहे बाहेर. आणि आज नेमकं मला माझी रोज बॅग एवढी हलकी असते आणि आज मी हे एवढी जड बॅग घेऊन आले. सगळं सामान मी आज हिच्यामध्येच आणलेलं आहे. इकडे ठेवते. हो माय गॉश, पाणी पिते जरा. बरी दिसते का आता? ओके, काही प्रॉब्लेम. पटकन तुम्हाला दाखवते मी आज काय काय घेऊन आलेली आहे. पसारा सगळ्यात अगोदर आहे ही गूळ पावडर. गूळ पावडर संपली होती आमच्या घरामध्ये आणि मला एका इंडियन सुपर मार्केटमध्ये चांगली गूळ पावडर दिसली. आय थिंक हिच्या कलरवरून तर वाटतं आहे की हे ऑर्गॅनिक गूळ आहे. असं कुठे लिहिलेलं नाही आहे इथे, पण कलरवरून मला वाटलं की हा ऑर्गॅनिक असावा म्हणून मी आणला. त्याच्यानंतर आहे बिस्कॉफ. ओके, नो प्रॉब्लेम. हो, त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे नेहमीचं माझं विगन पीस आहे. सगळ्यात शेवटी आहे हे गव्हाचं पीठ. मी इंडियन सुपर मार्केटमध्ये गेली होती तर गव्हाचं पीठ घेऊन आली आहे. आणि नाही, सगळ्यात शेवटी ते नाही आहे. सगळ्यात शेवटी आहे ही कोथिंबीर, जी मी इंडियन सुपर मार्केटवरून आणलेली आहे. लुक ॲट दिस. एवढी एक्झॉस्टेड झाली आहे मी. एवढी एक्सायटेड होते की आज मी काल जे वांगे आणले मी त्याचं भरीत करणार आहे, पण उन्हाने मी एवढी एक्झॉस्ट झालेली आहे की कदाचित मी वांग्यांचा प्लॅन उद्यावर ढकलू शकते. लेटेस्ट सी. मी जरा काहीतरी खाते पिते मग ठरवते की मी आता वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत करू शकते की नाही. कम बेबी, ओले मेरा बच्चा, ओ सोना, कम.
मुख्य मंडळी, तर आता मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. काल जी वांगी मी आणली होती त्यांचं मी आता भरीत बनवणार आहे आणि माझी सगळी पूर्वतयारी झालेली आहे. थांबा तुम्हाला दाखवते. ओके, तर हे इकडे मी वांगे स्वच्छ धुवून चिरलेले आहेत. इकडे लसूण, हिरवी मिरची, ही बाय द वे इंडियन हिरवी मिरची आहे आपली, टमाटे, कांदा चिरून झालेला आहे आणि हिरवी कोथिंबीर. एवढं पुरेसं आहे भरीत बनवण्यासाठी. इनफॅक्ट एवढंच लागतं, अजून काय लागणार आहे, राईट? आणि तुम्हाला पटकन दाखवते इथे. लास्ट इयर पण तुम्हाला दाखवलं होतं आणि कोइन्सिडेंटली माझा हाच ड्रेस होता ज्या दिवशी मी तुम्हाला इथल्या मधमाशा दाखवल्या होत्या. आणि आज पण तुम्ही ऐकू शकताय का गुणगुण गुणगुण मधमाशांची? पण काहीच करत नाही त्या, थँकफुली. हजारो मधमाशा आहेत, पण एवढी कॉन्फिडेंटली मी इथे उभी आहे, काहीच करत नाही. कारण त्या कुठलाही प्राणी विनाकारण कोणाला त्रास देत नाही. माणसालाच सवय असते प्राण्यांना विनाकारण त्रास द्यायची आणि मग त्यांनी फक्त रिॲक्ट केलं की माणूस त्यांच्या नावाने ओरडत असतो. ओके, तर काय करत होती मी? भरीत बनवत होती. हे इकडे माझं भरीत तयार झालेलं आहे आणि पोळ्या पण माझ्या तयार झालेल्या आहे. सलाड मी अजून कापते आहे. भरताचं मी ह्या व्लॉगमध्ये नाही टाकणार आहे, तर भरताचं मी रील टाकणार आहे. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर जाऊन इंस्टाग्रामवरती चेक करा. मी इंस्टाग्रामवरती ते रील टाकलेलं आहे. आणि ओके, आता भरीत खायची वेळ आहे. लेट्स सर्व. संध्याकाळचे आत्ता वाजलेले आहेत 7:30 आणि हा माझ्या हातामध्ये आहे. इकडे याला काय म्हणतात माहिती आहे का? वासर कोखर. हे पण इकडे उकळण्यासाठी असा वेगळा शब्द नाही आहे, त्याच्यामुळे ते याला वासर कोखर असंच म्हणतात. आणि दुधाला पण दूध कॉक्ट, म्हणजे दूध उकळलं. आपण कसं म्हणतो आपल्याकडे की दूध उकळलं, इकडे ते म्हणतात मिल्क कॉक्ट. या शुअर आहेस तू? या, आय एम शुअर. मला करेक्ट करा जर मी चुकीची असेल तर. ओके, आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्हाला आज पण बाहेर जायला मिळतं की नाही असं बिलकुल डाऊट नाही. कारण ॲटलिस्ट वॉक करण्यासाठी का असे ना, मी नवऱ्याला ओढून घेऊन जाणार आहे. आणि मी कधीच विचार केला नव्हता की मी रात्रीचं जेवण एवढ्या लख्ख सूर्यप्रकाशामध्ये करेन. आणि हे मला प्रचंड आवडतं आहे. ते मस्त. हे जेवढं डेलिशियस भरीत केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती टाकलेला आहे, जाऊन फॉलो करा आणि बघा व्हिडिओ. ओके, चला चला चला. मागे मागे यायला पाहिजे. मागे 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 नाही, पुढे पुढे. मंडळी, आपण आलो आहोत बागेमध्ये. बाबे किती वाजलेत आता? 8:40 रात्रीचे. रात्रीचे 8:40 झाले आहेत आणि वातावरण बघा. अय्या, कसलं गोंडच. आणि आम्ही जेवण करून आता बागेत जरा बसणार आहोत, लोलूसोबत खेळणार आहोत. तुम्हाला जरा वातावरण दाखवते. 8:30 वाजता. अगं माझं बाळ आलं ग. रोनू पण आली. चल इकडे बिट्टू. मेरे शोध बेबी. इकडे रोनी, इकडे लोलिता. हाय लोलू. तर तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या 8:30 वाजताचं जर्मनीतलं आकाश. अजूनही सूर्य दिसतोय. बाबा दिसला सूर्यास्त होताना. रॅन्डम कुठलं पण फळ ट्राय करून चालत नाही. लिची वाटतंय काय? वाटते नाही, लिची नाही. नाही, मला असं वाटलं लिची असेल पण नाही.
पण हे काय बघावं लागेल. नवीन काहीतरी फळ आलंय ते बागेमध्ये. पांढरं फुल बघितलं केवढं मोठं आहे ते वालं. येस, नवीन पांढरं काहीतरी फूल पण आलंय. या कसलं गोंडस आहे. एकच आहे ते पण. आणि हे इकडे तुम्हाला दाखवते बागेत आलेली सफरचंद. किती सफरचंद लागलीत बघा. या कधी खायला मिळतील असं होतंय मला तर. इकडे पण एक आहे पण हे एकदम छोटं वालं. आणि हे इकडे बघा. या फांदी झुकली आहे बसण्याने. दिसली? पूजाने खाली झुकली मग फांदी. ओके, हे इकडे. या बाबा हे लाल होते. केअरफुल ते लूज होईल लगेच निघू शकते. आणि वरती पण ते थोडे लाल झालेत बघ. सो हे झाड छोटं आहे पण याची सफरचंद पटकन लाल होतं. पण हे मोठंवालं जे आहे तो बराच वेळ घेतो. काय चालू आहे दोघींचं? अगं माझं बाळ ग पिलू. ये बेटा रन्या. हा माझं शोध बेबी. आणि हा आमचा रस्ता कसला सुंदर आहे बघा. अय्या, रस्ता आहे. येस, असं वाटतं आपण स्वर्गातून चालतोय. बाबा नाही वाटत असं लाईक. बाबू हे झाड ओळखलं काय? कुठलं? की पटकन चल की. नाटकं करते ती पण. तिला ते नाही आवडत बाबा. तिच्या आवडीचं ते नाही आहे. तिच्या आवडीचं इथे ठेवलेलं आहे. लोला तुझ्या आवडीचं कुठे आहे? तुझ्या आवडीचं कुठे ठेवलंय सांग? आत्ता कशी खाईल बघा लगेच. ललिताला जेवायला दिलेलं आहे. मधमाशी, ही मधमाशी एक आम्ही घरात आलो तेव्हा आमच्यासोबत घरात आली. चल आता तिला बाहेर काढावं लागेल. कुठे गेली? चल ग. ह्या माशांना ना इतकं. आली का? कुठे गेली? इथे कुठेतरी गेली ती. तिला बाहेर काढ. आवाज तर करते गुणगुण गुणगुण. आता दार लावायचा टाइम झाला. उन्हाळ्यामध्ये घरात येतात आणि दरवाजा उघडला की त्यांना बाहेर जायचं नसतं. पण घरात हा दरवाजा बंद केल्यावरती चलबिचल करेन की मला बाहेर जायचंय, मला बाहेर जायचंय. हो, आम्ही घरी परत आलेलो आहोत वॉक करून. आणि बाहेर कसलं भारी वेदर झालं होतं. असं वाटत होतं की येस हो, बऱ्याच दिवसांनंतर आणि एवढं सुंदर वातावरण झालेलं इकडे बाहेर. मला तर वाटत होतं बागेतच झोपावं. म्हणजे आपल्याकडे नाही आपण कसं बागेत किंवा घरासमोर मच्छरदाणी वगैरे लावून झोपतो तसं मला वाटत होतं. पण इकडे कोणी झोपत नाही बागेमध्ये, राईट. आणि आमच्या बागेत कोल्हा येतो बाय द वे रात्री. तर नाही झोपायचं बागेत इकडे. आणि तसा तो घाबरतो म्हणजे जो आमच्या बागेत येतो. तुम्ही झोपलेले असाल तर का घाबरेन तो? लाईक त्याला जर माहिती आहे एखादा माणूस झोपला ना आपल्याला काहीच करणार नाही तर तो का घाबरेन, राईट. आणि बाय द वे माझा फेस मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे रात्री झोपण्यापूर्वी. तुम्ही दिवसभरात जे काही तुमच्या चेहऱ्याला लावतात ते काढून घेत जा झोपण्यापूर्वी. कारण जरा त्वचेला तुमच्या श्वास घेऊ देत जा रात्रभर. आणि आता मी बसणार आहे अभ्यास करण्यासाठी आणि 1-2 कामं करण्यासाठी. आणि उद्या माझी एक छोटी टेस्ट आहे बाय द वे. हळूहळू मला असं हळूहळू का आठवतंय एकेकाने मी असं थांबत थांबत का सांगते सगळं. सगळ्यात महत्वाचं तयारी झाली का? तयारी आता करायची आहे ना. बापरे, तयारी आता करायची आहे. तर मंडळी आता आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ज्यूस आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.